नमस्कार. आज आपण एका अशा विलक्षण कथेच्या गहिरे जाणार आहोत, जी पुण्य आणि पापाच्याही पलीकडे पाहते. थेट आपल्या हृदयाच्या आत दडलेल्या सत्याकडे आपल्याला घेऊन जाते. ही आहे लपलेल्या हृदयांची जातक कथा. तर मग सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया, की पुण्यकर्म म्हणजे आपण जी काही चांगली कामं करतो, ती खरंच एखाद्याच्या मनातलं खरं सत्य लपवू शकतात का? म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या वागणुकीवरून आपण खरंच आतल्या माणसाला ओळखू शकतो? ही कथा एका खास परंपरेतून आलेली आहे. जातक कथा म्हणजे काय? तर ह्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत. आणि प्रत्येक कथा एका नैतिक शिकवणीसाठी सांगितली जाते. म्हणजे प्रत्येक कथेतून आपल्याला जीवनातल्या गुंतागुंतीच्या गोष्टींबद्दल विचार करायला लावणारा एक बोध मिळतो. चला तर मग आपली कथा सुरू होते दोन मित्रांपासून. दोन मित्र, पण मार्ग एकच. या दोघांनी संसाराचा त्याग केला, तपस्वी होण्याचा निर्णय घेतला आणि एकाच मार्गावर चालण्याची शपथ घेतली. तो मार्ग होता वैराग्याचा, साधनेचा. आणि त्यांनी ही साधना काही 1-2 वर्ष नाही, तब्बल 50 वर्ष केली. विचार करा, हिमालयातल्या एका आश्रमात जगापासून पूर्णपणे दूर राहून त्यांनी आपलं अर्ध आयुष्य तपश्चर्येत घालवलं. केवढं मोठं समर्पण, खरंच अविश्वसनीय. पण इथेच कथेत एक महत्वाची आणि जरा विचित्र अडचण येते. मूळ कथेत असं म्हटलंय की इतक्या वर्षांच्या साधनेनंतरही त्यांना परमानंद काही प्राप्त झाला नाही. याचा अर्थ काय? तर त्यांच्या बाह्य साधनेत आणि त्यांच्या आतल्या अवस्थेत कुठेतरी एक मोठी दरी होती. आता कथेच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. या कथेत मांडव्य नावाचे 2 पात्र आहेत, त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. म्हणून आपण सोयीसाठी त्यांना तपस्वी मांडव्य आणि गृहस्थ मांडव्य असं म्हणूया, म्हणजे कथा समजायला एकदम सोपी जाईल. ठीक आहे, तर आता आपण वळूया तपस्वी मांडव्य यांच्या आयुष्यातल्या एका नाट्यमय घटनेकडे. त्यांच्या नशिबी एक असा अन्यायकारक आणि भयंकर प्रसंग येतो, जो त्यांच्या साधनेची आणि कर्माची जणू परीक्षाच पाहतो. घडता असं की एक चोर चोरी केलेला माल तपस्वी मांडव्यांच्या झोपडीजवळ टाकून पसार होतो. लोक ते सामान बघतात आणि काहीही विचार न करता, तपास न करता सरळ तपस्वींनाच चोर ठरवतात. आणि राजा, तो तर काहीही चौकशी न करता थेट त्यांना शूळावर चढवण्याची शिक्षा सुनावतो. केवढा मोठा गैरसमज हा! पण जेव्हा राजाचे सैनिक त्यांना शूळावर चढवायला जातात, तेव्हा एक अद्भुत, एक अविश्वसनीय गोष्ट घडते. लाकडी किंवा लोखंडी कोणताही सूळ त्यांच्या शरीराला भेदतच नाही. ही एक अशी अलौकिक घटना होती, जिने त्या तपस्वींना स्वतःच्या भूतकाळात डोकावून बघायला भाग पाडलं. आणि तेव्हाच आत्मपरीक्षण करताना त्यांना त्यांच्या एका पूर्वजन्मातलं पाप आठवतं. ते पाप काय होतं? तर एका माशीला अबनूसच्या टोकदार तुकड्याने टोचण्याचं. एका छोट्याशा जीवाला दिलेला त्रास अनेक जन्मानंतर त्यांच्यासमोर एका मोठ्या संकटाच्या रूपात येऊन उभा ठाकला होता. मग तपस्वी मांडव्य सैनिकांना सांगतात की फक्त अबनूसच्या लाकडाचा सूळच त्यांना भेदू शकेल. सैनिक तसंच करतात आणि त्यांना शूळावर चढवून निघून जातात. पण आश्चर्य म्हणजे एवढं सगळं होऊनही ते जिवंत राहतात. कर्माचा खेळ किती विचित्र असतो, नाही का? आता आपण कथेचा रोख दुसऱ्या तपस्वीकडे म्हणजे दीपायन यांच्याकडे वळूया. त्यांच्यासमोर एक पूर्णपणे वेगळंच संकट उभं राहतं. एका मुलाच्या जीवावर बेतलेला प्रसंग आणि त्यातून निर्माण झालेली एक अत्यंत बिकट परिस्थिती. तर होतं असं की गृहस्थ मांडव्यांचा मुलगा यज्ञदत्त खेळ खेळत असतो. खेळता खेळता त्याचा चेंडू जवळच्याच एका सापाच्या वारुळात जाऊन पडतो. आणि जेव्हा तो बिचारा मुलगा चेंडू काढण्यासाठी वारुळात हात घालतो, तेव्हा साप त्याला दंश करतो. एका क्षणात सगळं बदलून गेलं. मुलाच्या शरीरात विष पसरायला लागतं. घाबरलेले आईवडील आपल्या मरणासन्न मुलाला उचलतात आणि थेट तपस्वी दीपायन यांच्याकडे धाव घेतात. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट असते, आशा आणि भीती, की हा साधू पुरुष आपल्या मुलाला नक्की वाचवू शकेल. आणि इथेच कथेत एका खूप महत्वाच्या संकल्पनेचा प्रवेश होतो. ती म्हणजे सच्चक्रिया किंवा सत्यक्रिया. ही एक प्राचीन संकल्पना आहे, ज्यात एखादी व्यक्ती आपल्या जीवनातलं परम सत्य अगदी कठू असलं तरी जाहीरपणे बोलते आणि त्या सत्याच्या सामर्थ्याने एखादा चमत्कार घडवून आणते. आणि मग सुरू होतो मनाच्या आत दडलेल्या सत्यांचा सिलसिला.
त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी कथेतील 3 मुख्य पात्रांना आपापल्या मनातलं सर्वात खोलवरचं कुरूप सत्य जगासमोर मांडावं लागणार होतं. प्रामाणिकपणाची ही एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती. पहिला कबुली जबाब येतो तपस्वी दीपायन यांच्याकडून. ते म्हणतात, मी गेली 50 वर्ष अनिच्छेने हे तपस्वी जीवन जगत आहे. माझ्या ह्या सत्याच्या पुण्याईने या मुलाला जीवनदान मिळो. म्हणजे विचार करा, ज्या तपस्वीसाठी अख्खं आयुष्य दिलं तीच त्यांना ओझं वाटत होती. हे कबूल करायला किती धाडस लागलं असेल. आणि या प्रामाणिकपणाची ताकद तर बघा. त्यांनी हे सत्य उच्चारताच मुलाच्या छातीतून विष खाली उतरून जमिनीत नाहीसं झालं. सत्याच्या शक्तीचा हा पहिला पुरावा होता. आता पाळी होती मुलाच्या वडिलांची, गृहस्थ मांडवेंची. समाजात त्यांची ओळख एक उदार व्यक्ती म्हणून होती. पण ते काय म्हणतात, मी जे काही दानधर्म करतो ना ते खरं तर अनिच्छेने करतो. माझ्या ह्या सत्याच्या पुण्याईने माझ्या मुलाला जीवनदान मिळो. आणि मग येतो सर्वात मोठा, सर्वात धक्कादायक कबुली जबाब. मुलाची आई पुढे येते आणि म्हणते, ज्या सापाने तुला दंश केला आणि तुझे हे वडील, माझ्यासाठी हे दोघेही सारखेच आहेत. माझ्या मनात दोघांबद्दलही सारखीच उदासीनता आहे. माझ्या या सत्याच्या पुण्याईने माझ्या मुलाला जीवनदान मिळो. तिच्या ह्या अत्यंत कठोर आणि जळजळीत सत्याच्या उच्चारानंतर मुलाच्या शरीरातलं उरलेलं सगळं विष नाहीसं होतं. आणि तो मुलगा, तो उठून उभा राहतो, जणू काही झालंच नाहीये, आणि पुन्हा खेळायला लागतो. 3 कडू पण खऱ्या सत्यांनी एका जीवाचे प्राण वाचवले होते. हा चमत्कार फक्त त्या मुलाच्या शरीरावर झाला नव्हता, तर त्या 3 लोकांच्या मनावरही झाला होता. त्यांच्या आत दडलेल्या हृदयांना जणू मोकळा श्वास मिळाला होता. आता वेळ होती बाह्य रूपाकडून खऱ्या वास्तवाकडे जाण्याची. तर मग या संपूर्ण कथेचं सार काय? बघा, एका बाजूला आपल्याला दिसतात ते मुखवटे, एक निष्ठावान तपस्वी, एक उदार यजमान आणि एक कर्तव्यदक्ष पत्नी. पण या मुखवट्यांच्या मागे काय दडलं होतं खरं वास्तव? एक तपस्वी जो फक्त लोकापावादाच्या भीतीने जगत होता, एक यजमान जो केवळ परंपरा म्हणून दान देत होता, आणि एक पत्नी जी केवळ कौटुंबिक प्रथेमुळे त्या नात्यात अडकून पडली होती. ही प्राचीन कथा आपल्याला आजच्या काळात एक अत्यंत वैयक्तिक प्रश्नावर आणून सोडते. आपल्या प्रत्येकाच्या आत असं कोणतं सत्य दडलं आहे जे एकदाचं बोलून टाकलं तर आपल्या आयुष्यालाही बरं वाटेल? ह्याचा विचार नक्की करून बघा.